नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट ह्या चॅनल वरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमचा स्कोर 177 ते 200च्या दरम्यान येत असेल, 200च्या आत येत असेल, तर तुम्हाला रिझर्व कॅटेगरी जर तुमची असेल, म्हणजेच तुमची ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी अशी जर तुमची कॅटेगरी येत असेल, रिझर्व कॅटेगरी मध्ये जर तुम्ही येत असाल, तर तुम्हाला कुठे ऍडमिशन मिळेल, बीएमएस साठी तुम्हाला कमीत कमी पॅकेज मध्ये कुठे ऍडमिशन मिळेल, स्कॉलरशिप मिळेल का, या संपूर्ण गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं, व्हिडिओ लाईक करायचंय, तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचंय। आणि जर अजून सुद्धा जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता। तर चालू करूया आता व्हिडिओसाठी। बघा, 177 ते 200च्या आत तुमचा नीट स्कोर येत आहे, बरोबर। तर तुम्हाला बीएमएस करायचं आहे आणि ते कसं भेटेल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर जाणून घेणार आहे। तर त्याआधी बघून घ्या, आता जे काही आता तुमचा स्कोर आता व्हीजेएनटी, एससी, ओबीसी जे काही रिझर्व कॅटेगरी, बरोबर, त्यांना आता जे काही क्लोज स्टेट आहे, म्हणजेच क्लोज स्टेट महाराष्ट्रामध्ये त्यांना पॉसिबिलिटी कमी आहे। ज्या विद्यार्थ्यांना एसटी कॅटेगरी आहे, ज्या फक्त एसटी कॅटेगरीचं बोलतोय, शेड्यूल ट्राईबचं, तर ज्या विद्यार्थ्यांची एसटी कॅटेगरी त्यांना महाराष्ट्रामध्ये बीएमएस मिळून जाईल। बट बाकीचे ज्या काही कॅटेगरीज आहे त्यांना कसं मिळणार, जस्ट इलिजिबल आहे तर कसं मिळणार सर बीएमएस आम्हाला? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आता बघा, पंजाब जे स्टेट आहे ते क्लोज स्टेट आहे, बरोबर। पंजाब क्लोज स्टेट मध्ये तुम्हाला बीएमएस चे कॉलेजेस आता मी लिस्ट वाईज सगळे सांगणार आहे, कोणत्या कॉलेजला किती बजेट असणार आणि ते कॉलेजेसचं जे काही कम्प्लीट फी स्ट्रक्चर, इनटेक किती असणार, संपूर्ण माहिती बघणार आहे। आणि ते कॉलेज लोकेटेड कुठे आहे पंजाब मध्ये ते सुद्धा बघणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आता गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे जे काही आपलं पंजाब मध्ये, बरोबर। पंजाब हे क्लोज स्टेट आहे, तुमचं रिझर्व कॅटेगरी जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या स्टेटमध्ये ऍडमिशन घेता येते। आणि ते कसं घ्यायचं आता सुद्धा रजिस्ट्रेशन चालू आहे। जर तुम्हाला करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती त्वरित संपर्क करून तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या, जेणेकरून कमीत कमी पॅकेज मध्ये तुम्हाला पंजाब या स्टेट मध्ये ऍडमिशन घेता येईल, बरोबर। आता बघा, जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे पंजाबचं, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज पटियाला मध्ये असणार आहे, 70 सीटचा इंटेक असणार त्या कॉलेजमध्ये। गव्हर्नमेंट कॉलेज तर आपल्याला मिळणार नाही, कारण की जे विद्यार्थी त्या साईडचे डोमिसाईल असेल, ज्या विद्यार्थ्याचं पंजाब या साईडचं डोमिसाईल असेल, त्याच विद्यार्थ्यांना तिथं गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट मिळू शकतं, अन्यथा आपल्याला मिळू शकत नाही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असेल तर। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता दयानंद आयुर्वेदिक कॉलेज आहे, दयानंद आयुर्वेदिक कॉलेज जलंधर मध्ये लोकेटेड आहे, लोकेशन त्याचं 60 सीटचं इंटेक असणार आहे। जर या कॉलेजमध्ये जर तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं असेल, मॅनेजमेंट थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल, तर किती बजेट लागेल सर? तर कमीत कमी पॅकेज मध्ये तुम्हाला इथं आपण ऍडमिशन करून देऊ, म्हणजेच तुमचं आता कमीत कमी मध्ये किती मध्ये होणार सर? तर बघून घ्या, बघा आता आता तुम्हाला जर इथं ऍडमिशन घ्यायचंय, बरोबर, जलंधर मध्ये दयानंद आयुर्वेदिक कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, बरोबर, तर दयानंद आयुर्वेदिक कॉलेजमध्ये तुम्हाला 60 सीटचा इंटेक असणार आहे। तर त्या कॉलेजचं बजेट किती असणार सर? कमीत कमी तुम्हाला सांगतो, त्या कॉलेज 12 लाखापासून चालू होते बजेट, तर 20 लाखापर्यंत आपल्याकडे बजेट बघायला मिळतात। किती? 12 लाखापासून तर 20 लाखापर्यंत आपल्याला बजेट बघायला मिळतात पंजाब या स्टेट मध्ये। ओके, तर याच्यामध्ये फी स्ट्रक्चर भरायचं कसं, पहिल्या वर्षी किती भरायचं, सेकंड इयर पासून किती भरायचं? बघा, पहिल्या वर्षी कमीत कमी तुम्हाला जास्त फीज भरावी लागते। फर्स्ट इयरला तुम्हाला कमीत कमी तुम्हाला 4 लाख रुपये फी स्ट्रक्चर भरावं लागते। 4 लाख रुपये तरी कमीत कमी तुम्हाला हे बजेट फर्स्ट इयरला भरावं लागतं। आणि सेकंड इयर पासून बघा, सेकंड इयर पासून तुम्हाला भरावी लागते फी स्ट्रक्चर कमीत कमी 2.5 लाख रुपये, बरोबर। 2.5 लाख रुपये तुम्हाला सेकंड इयर पासून भरावे लागते, थोडे थोडे, म्हणजे तुमचं टोटल बजेट जातं किती? 14 ते 12 लाखापर्यंत जातं, बरोबर। आता तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जे काही चांगले कॉलेजेस आहे, आता बघा एक एक आपण एक्सप्लेन करू तुम्हाला। बघा, आता हे 3 नंबरचं कॉलेज आहे, श्री लक्ष्मी नारायण आयुर्वेदिक कॉलेज, ते कुठे अमृतसरला असणार आहे। त्या कॉलेजचं सीट इंटेक किती असणार? त्या कॉलेजचं सीट इंटेक असणार 60, बरोबर। त्यानंतर त्या कॉलेजचं आता अजून एक कॉलेज आहे, 4 नंबरचं गुरु नानक आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट। जर तुम्हाला या कॉलेजचं म्हणजे फोटोज बघायचे असेल किंवा हे कॉलेज कुठे आहे, फी स्ट्रक्चर बघायचं असेल, तर मागचा जो काही आपला व्हिडिओ आहे तुम्ही स्क्रोल करून बघू शकता, जे काही आपली प्लेलिस्ट आहे, किंवा प्लेलिस्ट जर नसेल तर व्हिडिओज मध्ये जर तुम्ही बघितलं, पंजाब मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय बीएमएस साठी, तर आपण त्याच्यासाठी पण खास व्हिडिओ बनवला आहे विद्यार्थ्यांसाठी, ते सुद्धा तुम्ही मागच्या वर्षीचा बघू शकता। त्याच्यामध्ये काही नाही, 1-2 लाखाचं फक्त म्हणजे फीज मध्ये स्ट्रक्चर चेंजेस होऊ शकते। बाकी जे काही कॉलेजेस आहे आपण त्याच्यामध्ये फुल्ली एक्सप्लेन केले आहे, जे काही टॉप मोस्ट 5 कॉलेजेस आहे ते।
त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या, SNT उर्मिला देवी आयुर्वेदिक कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स अँड हॉस्पिटल उशिरामपूरला असणार आहे कॉलेज. कॉलेजचा इंटेक असणार आहे 57 सीटचं इंटेक असणार आहे, बरोबर. त्यानंतर गुरु नानक जे कॉलेज आहे ते लुधियाना मध्ये लोकेटेड आहे आणि त्या कॉलेजचा 6 सीटचा इंटेक असणार आहे त्या कॉलेजचा, बरोबर. त्यानंतर आता बघून घ्या जे काही कॉलेज आहे बाबा, बेबी के आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मोगा मध्ये असणार आहे कॉलेज, म्हणजे लोकेशन 8 सीटचं इंटेक असणार आहे. त्यानंतर सेंट सहारा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बतिंडा मध्ये असणार आहे आणि त्या कॉलेजचं इंटेक आहे 60. त्यानंतर असणार आहे तुमचं 8 नंबरचं कॉलेज म्हणजे शिवशक्ती आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. हे पण खूप चांगलं कॉलेज आहे, माणसामध्ये असणार आहे कॉलेज. 42 सीटचं इंटेक असणार आहे, म्हणजे आता सीट तर वाढले असेल या वर्षी, बरोबर. त्यानंतर हार्मोनी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असणार आहे, फिरोजीपूरचं कॉलेज असणार आहे, 60 सीटचा इंटेक असणार आहे या कॉलेजला सुद्धा. त्यानंतर 10 नंबरचं कॉलेज सरस्वती आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असणार आहे, घारून माहुली जे काही लोकेशन आहे लोकेटेड आहे आणि 100 सीटचा अप टू इंटेक असणार आहे या कॉलेजचा. त्यानंतर खालसा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असणार आहे. खालसा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुद्धा चांगला आहे, माणसामध्ये लोकेटेड आहे, 60 सीटचा इंटेक असणार आहे. त्यानंतर येतं पंजाब इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक, ते कॉलेज अबोहरला असणार आहे कॉलेज, 60 सीटचा या ठिकाणी इंटेक असणार आहे. त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता की जे काही गुरु हरगोबिंद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज लुधियाना मध्ये असणार आहे, 60 सीटचा या ठिकाणी इंटेक असणार आहे. आणि या कॉलेजचं कमीत कमी किती बजेट जाणार सर? कमीत कमी तुम्हाला सांगतो कॉलेजचं बजेट असणार आहे, आता बघा कमीत कमी सांगतो बरं का, एकदम कमीत कमी जर तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचंय म्हणून तुम्हाला सांगतो, कमीत कमी आता तुम्हाला सांगितलं 12 लाख ते 20 लाखाच्या दरम्यान चालू होतं. जर तुम्हाला चांगला खालसा वगैरे त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर कमीत कमी चांगले जर कॉलेज असेल तर किती बजेट लागेल? कमीत कमी 14 लाख रुपये तुम्हाला बजेट पकडून चालायचंय. 14 लाख रुपये बजेट पकडून चालायचंय जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये पंजाबमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर. ओके, पंजाबचं कळालं तुम्हाला फी स्ट्रक्चर. आता तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काउन्सिलिंग करायची असेल याची, समजा रजिस्ट्रेशन करायचं असेल, पूर्ण प्रोसेस आमच्याकडून करून घ्यायची असेल, रिपोर्टिंगला सुद्धा आमचे सर तुमच्या सोबत येतात. म्हणजे तुमचं जे काही प्रोसेस आहे, तुमचं रजिस्ट्रेशन पासून फायनल ऍडमिशन पर्यंत तुम्हाला रिपोर्टिंगला म्हणजे तुमचं पूर्ण ऍडमिशन करून देणार, तुमच्या सोबत येणार आम्ही, ऍडमिशन आहे ते पूर्ण करून देणार आम्ही. बघ करायचं काय, फक्त तुम्हाला ह्या नंबरवरती 9209323148 हा जो काही नंबर दिलेला आहे यावरती तुम्हाला कॉल करून आजच तुमचं सीट बुक करायचंय. म्हणजेच कॉल करून जी काही आमची टीम आहे ती संपूर्ण तुम्हाला गायडन्स करणार, तुमची प्रोसेस कशी होणार ही संपूर्ण तुम्हाला माहिती दिली जाईल. आणि आमचं फी स्ट्रक्चर किती असणार सर, तर याच्यामध्ये बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे फी स्ट्रक्चर असणार याच्यामध्ये 6,000 रुपये आपण फीस घेतो स्टार्टिंगला. 6,000 रुपये कशासाठी? तुमचं रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी. गुरु नानक जे काही युनिव्हर्सिटी आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं खूप मॅन्डेटरी असतं ऍडमिशन घेण्यापूर्वी. तर ते रजिस्ट्रेशन आपण 6,000 मध्ये तुमचं कम्प्लीट करून देतो. जर तुमच्या सोबत जर आम्हाला येऊन जर करायचं असेल तर सर्व्हिस चार्ज आपले वेगळे लागणार. संपूर्ण माहिती तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणार. तर तुम्हाला काय करायचं, जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त एकच काम करायचंय की ह्या नंबरवरती संपर्क करायचंय. स्क्रीनवर जो नंबर शो होत आहे यावरती संपर्क करून तुम्हाला आजच तुमचं जे काही पंजाबसाठी आणि जर BMSच करायचंय तर तुम्हाला त्या ठिकाणी आपण चांगलं कॉलेज मिळून देऊ. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.